नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गेल्या वेळेस आपण अर्थशास्त्र या विषयाचे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि आता राज्यशास्त्र ह्या विषयाचे अतिसंभाव्य 25 प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की 100% परीक्षेला विचारले जाणारे असू शकतात आणि इथून मागेही ते बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. तर हे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि हे प्रश्न 100% पाठच करून टाका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर जास्त वेळ न घेता वळूया पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? पर्याय 1 आहे क्रिप्स मिशन योजना, 2 कॅबिनेट मिशन योजना, 3 सायमन कमिशन, 4 यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 1 चं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कॅबिनेट मिशन योजना. प्रश्न क्रमांक 2 बघा, टिंब हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. पर्याय बघा 1 26 जानेवारी, 2 15 ऑगस्ट, 3 26 नोव्हेंबर, 4 2 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 3 बघा, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण? प्रश्न बघा पुन्हा वाचते, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष. पर्याय आहेत 1 न्यायमूर्ती S.K. धर, वल्लभभाई पटेल, न्यायमूर्ती सप्रू, न्यायमूर्ती S. फजल अली. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती S. फजल अली. प्रश्न क्रमांक 4, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण? स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री. पर्याय आहेत डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 5 बघा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 दुर्गाबाई देशमुख आणि 4 सर B.N. राव. तर प्रश्न क्रमांक 5 चं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताचे संविधान कधी अंमलात आले? ऑप्शन आहेत 26 जानेवारी 1951, 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949 आणि 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 6 चं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 7, भारतीय घटना टिंब या तारखेपासून अंमलात आली. पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947 आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न बघा मोस्ट IMPA बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष. पर्याय बघा 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 महात्मा गांधी. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? काय प्रश्न आहे बघा पुन्हा वाचते, भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? पर्याय आहेत 26 ऑक्टोबर 1949, 26 नोव्हेंबर 1949, 26 डिसेंबर 1949, 26 जानेवारी 1950. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 10 बघा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11वा प्रश्न बघूया, अल्पसंख्याक समूहांच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमान्वये आहे? अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण कोणत्या कलमान्वये आहे? कलम 25, कलम 23, कलम 26, कलम 29.
तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कलम 29. प्रश्न क्रमांक 12 बघा. भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे? कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदात अंतर्भूत आहे? पर्याय क्रमांक 1 5, 2 7, पर्याय 3 14, पर्याय 4 22. तर अचूक उत्तर असणार आहे अनुच्छेद 14. अनुच्छेद 14 मध्ये कायद्यापुढे समानता हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते. कलम 17, कलम 222, कलम 21, कलम 31. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कलम 21. प्रश्न क्रमांक 14 बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद आहे? बघा प्रश्न बघा नीट ऐका. भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद आहे. पर्याय आहेत 53 अ, 50 अ, 52 अ, 51 अ. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 51 अ. 15वा प्रश्न बघा. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत? मूलभूत हक्क कलम घ्या. कलम 12 ते 35, कलम 5 ते 11, कलम 1 ते 4, कलम 36 ते 51. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कलम 12 ते 35. प्रश्न क्रमांक 16 बघा. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 18. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कलम 17. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भाग 3. 18वा प्रश्न बघा. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? कलम 41, कलम 42, कलम 43, कलम 44. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कलम 44. प्रश्न क्रमांक 19 बघा. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? बघा वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी अशी भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? अनुच्छेद 32, अनुच्छेद 51(1), अनुच्छेद 51(a), अनुच्छेद 39(a), अनुच्छेद 21(a). तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 51(a). 20वा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखाने अथवा खनित काम करण्यास प्रतिबंध केलेले आहे? पर्याय आहेत 1 18, 2 16, 3 14, 4 12. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 14 वर्षाखालील बालकास कारखाने अथवा खनित काम करण्यास प्रतिबंध आहे. 21वा प्रश्न बघा. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे. कलम 41, कलम 42, कलम 43, कलम 44. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कलम 44. प्रश्न क्रमांक 22 बघूया. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? पर्याय आहेत 31, 14, 32, 30. कलम 31, कलम 14, कलम 32, कलम 30. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कलम 32. प्रश्न क्रमांक 23 बघा. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये दिलेले आहेत? मूलभूत कर्तव्य 1 56 अ, 2 50 अ, 3 51, 4 51 अ. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4
मूलभूत कर्तव्य हे 51 अ ह्या परिच्छेदामध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? 1 फ्रान्स, 2 जर्मनी, 3 USSR आणि 4 अमेरिका. तर बरोबर आणि अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 USSR. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 25 बघा. भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समावेश केलेले आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.